हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपल्या फॅमिलीला, आपले कुटुंबाला आनंदी ठेवणाऱ्या गोल्डन टिप्स बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे, आपण घरात आनंदी असलो, आपल्या घरात आनंद असला, उत्साह असला, प्रेम असला की आपली सगळी कामं पण व्यवस्थित होतात. आपल्याला डोक्याला काही टेन्शन नाही येत, कुठलाही अँझायटी येत नाही. म्हणून आपले घरात आपण कायम आपले घरातलं वातावरण अतिशय आनंदी, सुखी, समाधानी ठेवायला पाहिजे. ते ठेवायला काय करायचं आहे ह्याला मी तुम्हाला 4-5 टिप्स देणार आहे. पहिला, एकमेकांना रेस्पेक्ट द्या. आई वडील असले की त्यांना रेस्पेक्ट द्या. ते लहानाचं तुम्हाला मोठं केलेलं आहे, तन मन धन सगळं देऊन केलेलं आहे. आज तुम्ही त्यांच्यापेक्षा किती मोठे झाला असाल. नो डाऊट ते तुमच्यासाठी खूप प्रॉपर्टी करून ठेवली नसेल, काही नसेल, पण हे जग तर तुम्हाला दाखवलं ना. त्यामुळे त्यांना कधी लेट डाऊन करू नका. त्यांना आदराचं ठिकाण आई वडील म्हणून, मोठे म्हणून ठेवा. प्रेमानं बघा. तसंच तुमचे पार्टनर असतील, मुलं असतील, मुलं छोटी असली तरी त्यांना त्यांचं सेल्फ रेस्पेक्ट असते. त्यामुळे कोणी कोणाचं सेल्फ रेस्पेक्ट दुखवायचं नाही, हे पथ्य पाळायचं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपले घरचे मेंबर्सही एकमेकांबद्दल तरी बिलकुल खोटं बोलायचं नाही, हे आपण बाळगायला पाहिजे. नाही ते खोटं बोललं की काय होते, त्या व्यक्तीबद्दलच्या भावना आपल्या जरा वेगळ्या होतात. त्यामुळे ॲटलिस्ट हे प्रत्येकानं पाळायला पाहिजे. मी घरचे माणसांशी कुठल्याही प्रकारे खोटं बोलणार नाही. हे झालं पहिला पॉइंट. प्रेम, विश्वास, रेस्पेक्ट. आता दुसरं, आपली मुलं असतात, त्यांचं पालन पोषण करताना कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हे बघा, मुलांचं लहानपण आहे का नाही, हे आपला वन टाइम प्रॉपर्टी असते. एकदा ती मोठी झाली की 20-22 वर्षाची झाली, स्वतःचं कमवायला लागली, मग आपले त्यांच्यावर काही हे नाही आहे किंवा ते पण मग आपल्यावर अवलंबून राहत नाहीत. पण लहान असताना त्यांना उत्तमपैकी शाळा, उत्तमपैकी संस्कार, जे काही शिकायचं असलं की शिकवणं. तर काही असू देत, स्विमिंग असू देत, म्युझिक असू देत, डान्स असेल, कम्प्युटरमधले कोर्सेस असू देत, काही असू देत, काही स्किल्स असू देत, जे काही मुलांना शिकायचं आहे तर सगळं आपण शिकवायला पाहिजे. ते कुठला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. नाही बाबा पैसे खर्च होतात म्हणून हा कोर्स नको, हा कोर्स महागडा आहे. नाही, ते मुलाला त्या कोर्समध्ये आवड असला की त्यामुळे त्यांना आपण लाईफला तयार करून ठेवायचं. हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. का म्हणजे मुलांचं लहानपण हे आपलं वन टाइम प्रॉपर्टी आहे. एकदाला ते दिवस निघून गेले की परत आपल्याला ते दिवस येत नाहीत. आणि बेस्ट एक्सपोजर द्या त्यांना बाहेर काय दाखवायचं असलेलं दाखवा. तुम्हाला कुठे त्यांना बाहेर फिरायला नेता येते तिथे फिरायला घेऊन जावा.
हवं तर करा, त्यांना मुलांचं पालन पोषण करण्यात कुठलाही कॉम्प्रोमाइज करायची नाही. नंतर आपले रिलेटिव्स असतील, नेबर्स असतील, ह्यांना जे काही मदत करायची असली, आपल्याला ताकद असली, कुठल्याही शब्दाने असेल, पैसेनं असेल, इमोशनली असेल, काही ही आपण करायची. ॲट द सेम टाईम तेही आपल्याला हे परत द्यावं ही अपेक्षा ठेवायची नाही. आणि फॅमिली उत्तम हॅपी राहायला आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. तर बायको असो, नवरा असो, सासू असो, आई असो, वडील कोणी असू देत. सपोज आपली सून नोकरी करते, ती नोकरी करून घरी यायच्या वेळेला तिला तयार कपभर चहा करून दिला की कोणाचं काही बिघडत नाही. म्हणजे एकमेकांबद्दल आपण एकमेकांना हेल्प करायचं, एकमेकांना सुखात ठेवायचं, हे आपण करायला पाहिजे. ह्याच्याशिवाय आपले कुटुंबातले कोणालाही कुठलंही व्यसन असलं की तर व्यसन सोडायला आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे. तर ड्रिंकिंग असेल, स्मोकिंग असेल, खोटं बोलणं असेल, तर पण एक व्यसनच आहे खोटं बोलणं. त्यामुळे असली कुठली व्यसनं कोणालाही असली तरी ती आपण सोडायला ते माणसाला सगळ्यांनी मिळून मदत करायला पाहिजे. किंवा सोशल मीडियाचं असेल, हल्ली सोशल मीडिया पण एक व्यसनच झालेलं आहे. नो डाऊट त्याचं चांगलं घ्या, पण वाईट काही घेऊ नका. हे सगळं करत असताना आता हे बघा, फॅमिली म्हटल्यावर चढ उतार येणार. कधी चांगले दिवस येतात, कधी जरा वाईट दिवस पण येतात. असं चांगले दिवस येऊ देत, वाईट दिवस असू देत, आपण फॅमिली मेंबर्सांनी आपण एकत्र एक म्हणून राहायला पाहिजे. नाही ते सुखात सगळे भागीदार, कष्ट आला की नाही तर ते न केलं ते चूक झाली नाही, असं करायचं नाही. आपला समाज असंच आहे इथे का नाही, सुखाच्या वेळेला सगळे असतात, सगळे त्यात भागीदार असतात, पण कष्ट आलं की कोणी नसते. एक अगदी छोटी गोष्ट सांगते ह्याच्याविषयी. एकदा काय झालं, वडिलांनी सांगितलं मुलाला, जा रे घरात आपण आजी फंक्शन करूया, छान जेवायला करूया, आपले सगळे रिलेटिव्सांना बोलवून आण म्हणून. तो गेला, येताना काही लोकांना घेऊन आला. वडील बघतात ते हे कुठलेच आपले रिलेटिव्स तरी कोणच नाही आहे, बाकी सगळे अपरिचित लोकच दिसतात. तसं ते म्हणतात मुलाला, अरे तुला मी नातेवाईकांना घेऊन ये म्हटलं होतं, हे काय केलंस तू? तो म्हणाला, मी बाहेर जाऊन म्हटलं आमच्या घराला आग लागलेली आहे, या मदतीला. म्हणताना हे लोक मदतीला आले आणि आपले खरे नातेवाईक काही कोणी ते मदतीला आलं नाही. त्यामुळे हेच आपले नातेवाईक आणि त्यामुळे ह्यांनाच आपण आज चांगलं बनवलेलं जेवण द्यायचं. असं काय असते, आपण आपली आपली म्हणतो माणसं, ती तुमच्या वेळेला येतील असं नाही. वेळेला येणारे माणसं नाही, आपलं असं करून घ्या. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या कुटुंबातले कुठल्याही व्यक्तीबद्दल बाहेरचे लोकांशी निंदा करायची नाही. ती सून असेल किंवा सुनेनं सासूबद्दल असेल, आजूबाजूचे लोकांचे हे बरेच ठिकाणी चाललेलं असते, मी बघितले म्हणून मी हे असं सांगते. सासू जाऊन सांगते आमची सून अशी, हे कामं करत नाही, बघा तर नाही, हे नाही. आणि सून जाऊन सांगते तिचे मैत्रीण, आमच्या सासूबाई का नाही, हे करत नाही, तर करत नाही, कामं करत नाहीत किंवा आणि काही. तसं घरातले व्यक्तींबद्दल बाहेरचे लोकांशी निंदा बिलकुल
बिलकुल करायची नाही, हे लक्षात ठेवायचं. का म्हणजे आता घर आपलं आहे, आपल्याला तिथे राहायचं आहे, आपल्याला एकत्र राहायचं आहे, ती सगळे आपली माणसं आहेत. म्हणून त्यांचे विषयी निंदा करायची, भांडणं लावायची असलं कोणी करू नये. हे टिप्स वापरले का नाही, आपण सगळे सुखी आनंदी राहू. अच्छा, हॅव ए गुड